शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का? कर्जमाफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये सर्वात जास्त आहात तुम्ही. याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवांचे शाप तुमच्या पाठीशी लागते. मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी? अध्यक्ष महाराज, ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो. काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत. आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा, आम्हाला कर्जमाफी द्या. आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता. 24-25 मध्ये 3,500 कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला. कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 21,900 कोटी. अध्यक्ष महाराज, याकडे लक्ष दिलं पाहिजे. भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही. मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी? अध्यक्ष महाराज, ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो. काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. अध्यक्ष महाराज, मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो? अध्यक्ष महाराज, 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता. किती वाढ झाली? 2024-25 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली 16,316 कोटींनी आणि खर्च झाला 1,59,034 कोटी. आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी म्हणजे 13,726 कोटीची. निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी. म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो. कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे. 29,881 कोटीची वाढ देताना तिजोरीत, ठीक आहे, तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज, आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही. मला वाटतं की तुम्ही बेल वाजवली अध्यक्ष महाराज. मग मी नाही, तुम्ही बेल वाजवली आणि इतर मुद्द्यांवर मी जात नाही. शेतकऱ्यांसाठी द्या, पण शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही. कापूस नाही, सोयाबीन नाही, कांदा नाही. शेतकरी मेला तरी चालेल, त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील, आम्हाला काही घेण्याचं नाही. आम्हाला लाडकी बहीण पुरेशी आहे. अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही. ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का? कर्जमाफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये. अरे एक बोगद्यासाठी 50,000 कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये. मेट्रोसाठी 1 लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता. 10 लाख कोटी पर्यंत तुम्ही MRD क्षेत्रामध्ये खर्च करता. माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर 43,000 कोटीच्या घरामध्ये. अरे सारं कर्ज माफ केलं असलं, सारं शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर 25-30,000 कोटीच्या वर जाणार नाही. आणि एक तुमची मेट्रो 50 लाख कोटी रुपयाचे होते. अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा, आमच्याकडे वळवा ना. आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही. शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय, दिवसरात्र परिश्रम करतोय, घाम गाळतोय. अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहात तुम्ही? त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात? का त्या समुद्रातले माती खाणार आहात, वाळू खाणार आहात? पण अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला. सर्वात जास्त पापी आहात तुम्ही. याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवांचे शाप तुमच्या पाठीशी लागतील. जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाला जे ओरडता आहे, जे रडताय, ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय, त्यांच्या शाप तुम्हाला लागतील. किती असा, किती रडा. भावांतर योजना जेव्हा सांगितली गेली शेतकऱ्याला वाचलं, अरे वा चांगली योजना, आपल्याला पैसे मिळतील. पण अध्यक्ष महोदय, या बजेटमध्ये भावांतर योजनेबद्दल कुठेही काही बोललं गेलं नाही. पक्षांतर बद्दल अनेक वेळा बोललं गेलं, पण भावांतर योजना जी तुम्ही बोलला होता
त्याच्यासाठी जर 25,000 कोटी तुम्ही दिले असते, जो शेतकरी ज्या ज्या पिकामध्ये अडचणी तिथं जर मदत केली असती तर अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला असता. आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा, आम्हाला कर्जमाफी द्या. आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता. आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना, केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना, राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला जर देता येत नसेल तर अध्यक्ष महोदय याला आपण काय म्हणणार? सामान्य लोक म्हणतात आम्हाला फसवलं. अध्यक्ष महोदय म्हणून मी म्हणतो, विनंती करतो की अजितदादा जेव्हा उत्तर देतील भावांतर योजनेबद्दल त्यांना बोलावं लागेल, कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलावं लागेल. तसंच शेतकरी सन्मान निधीमध्ये तुम्हीच ती योजना आणली, चांगली गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी ऑनलाईन आपले मुख्यमंत्री साहेब होते, तिथं पंतप्रधान साहेब होते, त्याच्यावर काहीतरी चर्चा चालू होती. बिहारमध्ये तो कार्यक्रम होता आणि या बाजूला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, ते पद अतिशय महत्वाचे, त्यांनी दिलेला शब्द पूर्णच करावा लागतो कारण तो महाराष्ट्र शब्द असतो. त्या ऑनलाईनवर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा 3,000 रुपये तिथं शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ देणार आहोत. अध्यक्ष महोदय पण बजेटमध्ये याच्याबद्दलची चर्चा कुठंच तिथं दिसली नाही. म्हणून जेव्हा उत्तर फायनान्स मिनिस्टर साहेब तिथं देतील तेव्हा नक्कीच त्या बाबतीतली चर्चा करावी. कारण का मंत्री महोदयांकडे बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय प्रत्येक मंत्री रोज कुठलं तरी नवीन जॅकेट घालतात, पण आमच्या शेतकऱ्याचा फाटका सदरा बघायला कोणाला वेळ नाही अध्यक्ष महोदय. त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला काय पाहिजे हे जाणून घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे. लाडका सोडलं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात. आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत. त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत, त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत. तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय, आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात, त्याची पूर्तता ही सरकारने सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे. गेल्या इतक्या वर्षामध्ये 1962 सालापासून आज तगायत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही, कधीच नाही. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये 212 आमदार फक्त एकदा निवडून आले होते. दादा आम्हाला दुःख नाही, अजिबात दुःख नाही. मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही. जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं, त्याची चिंता करायची गरज नाही. पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. कुठे काय आहे? काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं, आम्ही लाडका भाऊ सांगितलं, आम्ही लाडकी बहीण सांगितलं, आम्ही लाडकी आजी सांगितलं, आम्ही लाडका आजोबा सांगितलं, लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली. आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय? त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय? तीर्थयात्रा झाली कुठे, गेली कुठे ती? ते झालं काय त्या योजनेचं? ती योजनेचा पत्ता नाही. असं करू नका, असं करू नका अध्यक्ष महोदय. आज तरुणांच्या बेकारी करता काही चालू नाही आता.